4 वर्षापूर्वी एका नर्तकीचा रंगमंचावर प्रवेश झाला आणि तिच्या अश्लील अभावामुळे ती सेलिब्रिटी झाली. तिचे सत्कार होऊ लागले, तिला बाया ओवाळू लागल्या. माझ्या डोक्यात आलं हे मी पहिलं केलं असतं तर मी सेलिब्रिटी झालो. आणि डीजे लावणीचा जन्म झाला. त्या डीजे लावणीने तमाशा, लावणी, शाहिरी, नाटक, लोकनाट्य याच्यावर मात केली. लोक हे आपलं नको म्हणू लागले. त्या डीजे लावणी मी पाहिली एक लावणी. डीजे लावणीचा कार्यक्रम कसा असतो, लोक म्हणजे तरुण पोरं का गर्दी करतात, काय नाही, झंपरला कपडा नाही, बेमटाच्या खाली साडी, पायात घुंगर नाही, केस बांधलेले नाही, आंबाडा नाही, नाकात नथ नाही, गळ्यात काही नाही, फक्त तो पदरा असा धरायचा, कमरेवर हात लावायचा. झालं वन्स मोर. पब्लिक कडे बॅक साईड करायची ना, असं 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 करायचं. झालं वन्स मोर. काय काय चाललंय काय? अरे चालतं कुठं तिकडे बिहार यूपी मध्ये, आपल्याकडे नाही. आपला महाराष्ट्र संस्कृतीने भरलेला आहे. महाराष्ट्राला लाज लज्जा आहे, महाराष्ट्राला संस्कृती आहे. आणि या असे कार्यक्रम जर चालू राहिले तर आमच्या लोककलेवर फार मोठी गदा येईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.